आणि आताची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। जून अखेर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे। जून महिना उद्धव ठाकरेंसाठी डोकेदुखी ठरणार असंही वर्तवलं जात आहे। काय कारण आहे? केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराआधी ऑपरेशन टायगर मध्ये मोठी घडामोड होणार आहे आणि ठाकरेंचे खासदार त्यांची साथ सोडण्याच्या राजकीय हालचाली पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत। ठाकरेंच्या खासदारांनी पक्ष सोडण्याची आपल्या कार्यकर्त्यांकडे विचारपूस केलेली आहे। शिंदे शिवसेनेमध्ये गेल्यास कितपत नुकसान होणार याचीही चाचपणी केली आहे आणि मराठवाड्यातील उभाठाचे खासदार शिंदे शिवसेनेच्या मार्गावरती असल्याची माहिती आहे। कालच्या ठाकरेंच्या बैठकीला काही खासदारांची कारणं देत त्यांनी प्रत्यक्ष हजेरी काही लावली नव्हती। ऑनलाईन काही जण जे आहेत ते उपस्थित होते आणि त्यामुळे पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची ही चर्चा जोर धरते आहे। तर या संदर्भात अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेत। सागर, कालची जी बैठक झाली आणि आज पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची ही चर्चा आहे, नेमकं कसं लिंक केलं जात आहे? वास्तविकतेत ऑपरेशन टायगर ही सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड मोठी गॉसिप सध्या सुरू आहे आणि याच दरम्यान उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सर्व खासदारांची बैठकीचं आयोजन केलं होतं। या बैठकीकडे लक्ष होतं की नेमके किती खासदार उपस्थित राहत आहेत आणि ज्यांची नावं सगळ्यात जास्त चर्चा आहे ते उभाटा पक्ष सोडतील आणि शिंदेची शिवसेना किंवा भाजप जातील। तर यातले जवळपास फक्त 4 खासदार प्रत्यक्षात शिंदेच्या मातोश्रीकडे गेले, माफ करा, ठाकरेंच्या मातोश्रीच्या इथे गेले। मात्र उर्वरित बाकीचे सर्व खासदारांनी ऑनलाईन हजेरी लावलेली आहे। वास्तविकतेत एक काळ असा होता की मातोश्रीला खासदार तासन तास वाट पाहायचे उद्धव ठाकरेंची गाठ भेटीसाठी। आता मात्र काहीतरी वेगवेगळी कारणं सबब देत त्यांनी या बैठकीला प्रत्यक्षात राहण्याचं मान्य केलं नाही। ऑनलाईन काही जण आवर्जून उपस्थित राहिले, काही जणांनी व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले। वस्तुस्थिती जरी असली तरी मुद्दा उपस्थित राहतोय तो या महिन्याअखेर मोठं ऑपरेशन टायगर जे आहे ते होण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या घडामोडीच्या दरम्यान अनेक खासदार हे एकनाथ शिंदेच्या शिवसेना धनुष्यबाण प्रत्येकदा हाती घेतली अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। यामुळे जून महिना उद्धव ठाकरेंसाठी डोकेदुखी ठरणार आहे। आपणास माहित आहे की महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस एकनाथ शिंदेने सुद्धा एक ऑपरेशन टायगर केलं होतं आणि ते थेट 20 जूनला ज्यावेळेस विधान परिषदेची मतदान झाले त्या दिवशी सर्व आमदारांबरोबर त्यांच्या एका समूहाबरोबर त्यांनी सुरत गाठली, त्यानंतर कामाख्या देवी गुवाहाटी गाठली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडी सरकार हे पडलं आणि नव्यानं एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात युती सरकार आलं होतं। तसंच या जून महिन्याच्या मध्ये मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्रात होईल अशी एक जोरदार चर्चा आहे आणि त्याचा धक्का परत एकदा केंद्रबिंदू राहणार आहे, तो म्हणजे मातोश्री अर्थात उद्धव ठाकरे। अर्थातच सागर, तुम्ही सोबत राहा, पण आपले दुसरे प्रतिनिधी रामराजे शिंदेकडे जाऊयात। आणि मला तुम्हाला विचारायचंय की केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असं आता बोललं जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती ऑपरेशन टायगरच्या या चर्चा सुरू आहेत। नेमका याचा अर्थ कसा काढायचा? रामराजे, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? तर काही कारणास्तव आपल्या प्रतिनिधींपर्यंत आपला जो आवाज आहे तो पोहोचू शकत नाहीये। मात्र आताची सगळ्यात मोठी घडामोड आपण पाहतोय आणि आपले प्रतिनिधी सागर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडे सध्या जाऊयात। सागर, तुम्ही सांगत होतात की जून अखेर मोठ्या घडामोडी होणार असे दावे केले जात आहेत, नेमकं ते कसं? ते जून महिना हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार महत्वाचा एक नोंद असलेला जिल्हा म्हणजे जे महिना मानला जातो। त्याचं प्रमुख कारण म्हणजे याआधी महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार होतं। त्यावेळेस 10 जूनला राज्यसभेची निवडणूक झाली, संजय राऊत हे निवडून आले होते अवघ्या काही मतांनी आणि त्यानंतरनं 20 जून मध्ये बरोबर विधान परिषदेचं मतदान झालं आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात जवळपास 25-30 पेक्षा जास्त आमदार हे सुरत आणि गुवाहाटी इकडे गेले होते। त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात असणारं महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रामध्ये सुरू लागला आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केलं। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले। अर्थात एकनाथ शिंदेचा हा बंड सगळ्यात जास्त देशात चर्चेचा झाला होता, कारण की उद्धव ठाकरेंची सत्ता घालवणं आणि शरद पवारांसारख्या चाणक्य राजकीय नेत्यांना सुद्धा मोठा धक्का देण्याचं काम
अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. अर्थात याच्यामध्ये एकनाथ शिंदे हे जरी समोर असले तरी ऑपरेशन करण्यामागे सगळ्यात महत्वाचं कायम चर्चा राहिली ती देवेंद्र फडणवीसांची राजकीय नीतीची. आता परत एकदा अशा स्वरूपाची चर्चा खूप जोरदार सुरू आहे. या जून अखेर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक महत्वाचा भूकंप होईल असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचे खासदार हे एकनाथ शिंदेकडे जातील आणि अर्थात फक्त एकनाथ शिंदेचं यात श्रेय असेल असं नाही, तर या मागे सुद्धा अर्थात भाजपातले काही मोठे दिग्गज नेते हे सुद्धा असतील असं सांगितलं जातं. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी देखील दिल्लीमध्ये असे काही महत्वाचे घडामोडी सुद्धा घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगलेली आहे. त्यानुसार या महिन्याअखेर मोठा राजकीय भूकंप होण्याची एक शक्यता जोरदार वर्तवली जाते. अर्थातच सागर, नेमकं खासदारांच्या मनात काय हे आता तेच सांगू शकतात. काही दिवसांमध्ये ते आपल्या समोर येणार आहे. आपण आपले प्रतिनिधी रामराजे आपल्यासोबत पुन्हा जोडले गेलेत, त्यांच्याकडे जाऊयात. रामराजे, एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याआधी खरं तर हे ऑपरेशन टायगर होण्याचे संकेत आहे. याचा अर्थ कसा आपण काढू शकतो? बिलकुल, खरं तर दोन मुद्दे आहेत या पाठीमागे. पहिला मुद्दा म्हणजेच की केंद्रीय मंत्रिमंडळ चा विस्तार जो आहे तो जून अखेर किंवा जुलैमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्या अगोदरच हे ऑपरेशन करावं लागणार आहे. कारण या खासदारांना आश्वासन देण्यात आलेलं आहे की तुम्ही जर आलात तर तुमच्यापैकी काही लोकांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये संधी दिली जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या अगोदर ही सगळी घडामोड जी आहे ते करावं लागणार आहे. दुसरा मुद्दा, तर ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी केल्या जात आहेत, तर येत्या जुलै महिन्यातल्या अधिवेशनामध्ये असं म्हटलं जातं की केंद्र सरकार हे नारी शक्ती वंदन विधेयक पुन्हा एकदा आणू शकतं. आणि दुसरा मुद्दा म्हणजे की महिला आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा मांडू शकतो. आणि डिलिमिटेशनचा सुद्धा विधेयक जे ते आणलं जाऊ शकतं. त्यामुळं नारी शक्ती वंदन विधेयक असेल, 131 अधिनियम जो आहे तर त्याच्यामध्ये जर अमेंडमेंट करायचे असेल तर 2/3 खासदार पाठीशी असणं गरजेचं आहे. आता राष्ट्रीय स्तरावर टीएमसी मध्ये जी फूट आहे तीच एक स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून एक बघावं लागणार आहे. कारण टीएमसीचे 20 खासदार आता पाठीशी आहेत भाजपच्या. दुसरीकडे डीएमके काँग्रेस पासून नाराज आहे, त्यामुळे डीएमकेचे सुद्धा खासदार जे ते पाठीशी आहेत. मात्र आणखी सुद्धा काही खासदारांची जुळवाजुळव कमी पडते आणि त्यावेळेस एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरेंचे जे खासदार आहेत ते उपयोगी पडू शकतात. आणि म्हणूनच हे संपूर्ण ऑपरेशन जे आहे ते अतिशय आता वेगामध्ये करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे. मला जी माहिती मिळाली आहे ते काही ठिकाणावरून की कार्यकर्त्यांची सुद्धा चाचपणी केलेली आहेत. काही जे खासदार आहेत, विशेष करून मराठवाड्यातले खासदार जे आहेत जे की कट्टर उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत नेहमी, तर त्यांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्याकडे विचारपूस केलेली आहे की जर पक्ष सोडला तर कितपत नुकसान होईल. परंतु त्यांना मिळणारा निधी जो आहे तो अतिशय तुटपुंजा आहे. किंवा पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे हे त्यांच्या मतदारसंघामध्ये येत नाहीत. कोणीही पक्षातर्फे खासदारांना विचारणा करत नाहीये, कसलाही सपोर्ट मिळत नाहीये. त्यामुळे हे नाराजी जी आहे ती अतिशय वाढलेली आहे. आणि त्याचबरोबर 2029च्या निवडणुकीचं भवितव्य काय असणार आहे. त्यामुळं जर अशाच प्रकारे जर पक्षामध्ये जर सुरू राहिलं तर 29ला आपण लढणार कसं, त्याचबरोबर आर्थिक रसद अर्थात म्हणजे अस्तित्वाचा जो हा प्रश्न आहे, राजकीय अस्तित्वाचा, तो सगळ्या खासदारांच्या समोर दिसतोय आपल्याला रामराजे. आणि म्हणूनच बंडखोरी होऊ शकते ही शक्यता नाकारता येत नाहीये. म्हणून ठाकरे गटात काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे. सागर, रामराजे, आपण दोघांनीही सविस्तर विश्लेषण केलंय म्हणून आपले मनपूर्वक धन्यवाद. आपल्याकडनं असेच अपडेट्स जाणून घेत राहू.